गोव्याचा जो रस्ता झाला का पूर्ण? कधी होणार? 3000 सालापर्यंत तुम्हाला देतो बघा, तोपर्यंत तुम्ही मला मत द्या. 3000 साली असं काही गुळगुळीत करेन की तुम्ही नुसतं मुंबईत नुसतं उभे राहिलं तरी ऑटोमॅटिक सरकून कोकणात याल आणि कोकणात थेट चंद्रावती पूल बांधून देतो तुम्हाला. पण ते 3025 साली. आणि इकडेच आपण फसतो. आता अशी ते जे काय आगडबंब वचनं आणि आश्वासनं देत आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं मी चंद्रावती पूल बांधून देतो. चला मला सगळ्यांना विचारायचं आहे, कोणाची तयारी चंद्रावती पूल बांधून द्यायची? काँग्रेस राष्ट्रवादीची पण लोक आहेत. देत आहे का? मी देतो. मग तुम्ही विचार काय करता? अरे माहिती आहे हा पूल होणार नाहीये, ही लोक पण नाही बोलतायत, पण हा बोलतोय होणार. मग मत देऊन बघायला काय हरकत आहे? केला तर हे असंच चाललंय. 14 साली सुद्धा तेच 15 लाख रुपये तुम्हाला देतो. प्रत्येकाच्या हर घर नल से जल. नळ तरी आले का? अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे. काही ठिकाणी जसं शिवसेना प्रमुख सांगायचे की एक उमेदवार प्रचाराच्या सभेत बोलला की मला निवडून द्या, मी घराघरात नळ देईन. लोक खुश झाले, कारण सगळ्या माता भगिनी लांब जायच्या घागरी घेऊन आणि पाणी भरून यायच्या. घराघरात नळ येणार असेल तर का नाही द्यायचं? दिलं लोकांनी. समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला निवडून दिलं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, लोक चुळबुळ करायला लागली. अरे आता गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे. मग ते गेले त्याच्या घरी. अरे काय म्हणताय गाववाल्यानो, कशासाठी आलात? नाही तुम्ही ते निवडणुकीत बोलला होतात बघा. काय बोललो होतो? नाही घराघरात नळ. मग नाही तो नळ पाहिजे. अच्छा नळ पाहिजे. मग त्याने हाक मारली, जा रे राजू, म्हणजे आपले राजू महाडिक कुठे गेले? जा बॉक्स, जा जरा घेऊन ये. मग राजू महाडिक घेऊन आले बॉक्स. मग हे बुवा बसले होते तिकडे, घ्या प्रत्येकाच्या हातात 1-1 तोटी दिली नळाची. चलो हे काय, मी काय बोललो होतो? घराघरात नळ. मी पाणी नव्हतं बोललो, नळ बोललो होतो. घ्या नळ घ्या आणि बसा फिरव्यात चाव्या. हे असे सगळे थापा मारणारी लोक. आणि ही नुसती थापाड्यांची फौज नाहीये, ही गद्दारांची फौज नाहीये, ही दहशतवाद्यांची टोळी आहे. जी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमातून यांचा दहशतवाद सगळीकडे चाललेला आहे. अगदी जीएसटीच्या वेळेला सुद्धा टॅक्स टेररिझम, कर दहशतवाद. म्हणजे मेहनत करतायत त्यांना असं काही पिळायचं की जरा कुठे काही चूक झाली सरळ उचलायचं आणि तुरुंगात टाकून द्यायचं. हे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जीएसटी मध्ये सुद्धा बदल करणार, करून दाखवणार. आणि विनायकजी तुम्ही जे बोललात ना, तुम्हाला मुंबई, नवी मुंबईमध्ये कशासाठी काय, काजूसाठी पाहिजे, आंब्यासाठी पाहिजे. दुर्दैव आपलं की मी मुख्यमंत्री असताना एक कोरोनाचं संकट आलं, त्याच्यामध्ये 2 वादळं आली. संपूर्णपणे मी त्याच्यामध्ये अडकून राहिलो. पण त्याच्यात अडकलो नसतो तर आज तुमच्या या मागण्या राहिल्या नसत्या. ते स्वप्न सत्यामध्ये मी तुम्हाला आणून दाखवलं असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. अगदी महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तर मी जाहीर सभेत विचारतो की 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची माफी नाही, मुक्ती ही जी मी केली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? सगळे सांगतात मिळाली. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपये आम्ही द्यायला सुरुवात केली होती. यांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि ती खोडून टाकली. आता तुम्हाला मी विचारतो, किनारपट्टीवरती जेव्हा 2 वादळं धडकली होती तेव्हा जी काय आपत्कालीन मदत केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? हे मला तुम्ही सांगा. होती की नव्हती? अगदी चिपळूणमध्ये सुद्धा मी आलो होतो, अगदी किनाऱ्यावरती सुद्धा गेलो होतो. याचा अर्थ असा की जे होणार नाही, चंद्रावरती पूल करेन, घराघरामध्ये आणखीन काहीतरी करेन, असं वेळवाकडे मी बोलत नाही. जे होण्यासारखं असेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो. आणि म्हणून तुमच्या समोर 2 पर्याय आहेत. एक 10 वर्षाच्या थापा, ही मोदी गॅरंटी, आणि दुसऱ्या बाजूला माझं वचन, जे मी वचननाम्यात दिलं ते मी करून दाखवणार. तुमची निवड तुमच्याकडे. उद्धव ठाकरेचं वचन तुम्हाला महत्वाचं आहे का मोदीची गॅरंटी? हे महाराष्ट्राने उत्तर द्यायचंय. आणि यांची गॅरंटी तुम्हाला माहिती आहे. यांची गॅरंटी म्हणजे अशी, मगाशी जे मी बोललो ना, एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, सगळे भ्रष्टाचाऱ्यांची फौज घेऊन हे आपल्यावरती चाल करून येत आहेत.
अख्खा कोकण जणू काही यांनी विकायलाच काढलेला आहे. नाणारच्या बाबतीमध्ये जे झालं, जैतापूरला झालं, बारसूमध्ये, आपल्याला कळण्याच्या आत परप्रांतीयांनी इकडे येऊन जमिनी केव्हा बळकवल्या तुम्हाला कळलं सुद्धा नाही, आम्हाला सुद्धा कळलं नाही. आणि पुढचा जो धोका आहे तो हा किनारपट्टीचा विकास ते सिडकोकडे देत आहेत. सिडको म्हणजे यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, बगल बच्चे, सूटबूट की सरकार. आणि हा निसर्ग सौंदर्य, निसर्गाच्या वैभवाने नटलेला हा माझा कोकण कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात देणार आपण? हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे बगल बच्चे आहेत. आणि म्हणून यांच्याकडे जे चाललेलं आहे की ज्याचा जेवढा भ्रष्टाचार मोठा, मग त्याला केंद्रात मंत्रिपद देणार, त्याला इकडे मंत्रिपद देणार. 70,000 कोटीचा घोटाळा असेल तर उपमुख्यमंत्री करणार, त्याच्याहून आणखीन मोठा घोटाळा असेल तर मुख्यमंत्री करणार. या सगळ्या गोष्टी आता झाल्या तेवढं खूप झाल्या. अहो, तुम्ही तुमच्या आयुष्यातली 10 वर्ष यांच्या थापांमध्ये वाया घालवली, आम्ही सुद्धा वाया घालवली. गेल्या वेळेला माझी चूक झाली, मीच मोदींना पंतप्रधान करायला सांगायला आलो होतो आणि तुम्ही माझं ऐकलत. आणि आता नेमकं मी उलटं सांगतोय आणि तळमळीने सांगतोय. एका गोष्टीबद्दल मला समाधान आहे की कोरोना काळामध्ये संपूर्ण देशात नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं. पण अत्यंत नम्रपणाने सांगतो, हे कर्तृत्व माझं नव्हतं. हे कर्तृत्व तुमची साथ आणि सोबत नसती तर महाराष्ट्र वाचू शकला नसता. म्हणजे फडणवीस जे सांगतायत की बाकी विकास कामाचं सोडून द्या, पण मोदीजींनी लस दिली नसती. अरे लस म्हणजे काय लसूण आहे? हा, की पाठच्या बागेमध्ये पिकोला आणि दिला लसूण, तो सुद्धा 400 पार गेला होता. त्याला लाज वाटली, यांनी नारा दिला होती, आला खाली. लसूण सुद्धा 400च्या वर गेला होता, पण मोदी म्हणाले 400 पार. लसूणाला लाज वाटली, तो काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मोठा थापडे आहे, खाली आलेला बरं. लस कोणी शोधली? एका गोष्टीचा अभिमान मला नक्की आहे की महाराष्ट्रातल्या कंपनीने लस शोधली होती पुण्याला, आणि ती लस तुम्ही दिली. पण लसीकरण करण्यासाठी जी यंत्रणा होती ती माझ्या महाराष्ट्राची होती, ती माझ्या महाराष्ट्राची होती. आणि या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनी मी जे जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं. मी तुम्हाला सांगितलं घराबाहेर पडू नका, तुम्ही कोणी पडला नाहीत. दुकानं बंद ठेवा, तुम्ही दुकानं बंद ठेवली. बाहेर जाताना मास्क लावा, तुम्ही मास्क घातले. आणि म्हणून तुम्ही मला जे काही कुटुंब प्रमुख मानता त्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय, तळमळीने सांगतोय की या वेळेला जसं कोरोनाचं संकट तेव्हा होतं आणि मी सांगत होतो की कोरोना आहे, त्या कोरोनापासून 2 हात लांब राहा, तसा त्याही पेक्षा मोठा भयानक धोका हा भाजपाच्या हुकुमशाहीचा आहे. या हुकुमशाहीपासून 2 हात लांब राहा, 2 हात लांब ठेवा. त्यांना म्हणा आता बस झालं तुमचं, तुमची 10 वर्ष तुम्ही बघितली, आता तुम्ही आमचं संविधान बदलायला निघालात. आणि इकडे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावरती आलेत. काही लोकांनी मला सांगितलं की उद्धवजी आता तुम्हीच आमची आशा आहात. म्हटलं कसं रे? त्याला अहो तुम्ही 25 वर्ष यांना साथ सोबत देऊन तुमच्या बरोबर हे असे वागले, आमच्याशी कसे वागतील उद्या निवडून आले तर? म्हणून कोणी घाबरू नका, अजिबात घाबरू नका. जसं विनायक राऊतांनी शपथ घेतली तशी सुद्धा मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे. बाकी देश खूप मोठा आहे, पण आपण खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले मर्द मावळे आहोत. आणि त्या मर्द मावळ्यांना मर्दपणा काय असतो ते शिकवावं लागत नाही. मर्दपणा त्यांच्या रगारगात, त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. येऊ दे मोदी शाह, किती त्यांची ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची धाड घेऊन येऊ द्या, त्यांच्या त्या टीमची तंगडतोड करून ठेवल्याशिवाय आपण राहायचं नाहीये आणि त्यांना हद्दपार केल्याशिवाय आता थांबायचं नाही. म्हणून आता एकच नारा द्यायचा, अबकी बार, अबकी बार कोण? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा जाल त्या मतदान यंत्रणेमध्ये जे काय आहेत, कारण एवढे नालायक लोक आहेत, आणखीन एक कोणतरी विनायक राऊत शोधून काढलंय, त्यांनी काढलंय ना. पण आपली मशाल काय, आपली निशाणी काय? अजून एकदा नक्की हाती घेणार? मग हाती घ्या मशाल आणि विजय करा विशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. समंदर दिखता उसका साया है. तर उद्धव ठाकरे यांची आपण बघतो रत्नागिरीतून सभा पार पडलेली. आज कोणत्या पक्षात आहे आठवावं लागतं नेत्यांना, असं ठाकरेंनी राणेंवर टीका करताना म्हटलंय.
उंचीनुसार लघु सूक्ष्म प्रकल्प आणला का असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी राणेंना केलाय. समोरच्याला डोक्यावर टोप घातल्यावर खाजावता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केलेला आहे.